श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जय शिवा. अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबा तथाता गुरुद्वार ज्योतिर्मार्य स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा अनंत वनविलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दहना मनोमोहना जो भक्त वल्लभ तू हिमज नगा जामात भाललोचन नीलग्रीव उमाकानाथ मस्तके स्वरधुनी विराजित जाती सुमन वाराहवतजी पक्षीव्रत प्रिय त्रिपुरांतक यज्ञ पतिमित्र प्रज्ञापार्क दक्षमख विध्वंस सख मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाल भाळ कर्पूर गौरवर्णा कोकोल्ल भक्षक निज भक्त रक्षक विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो जो स्वर्गस्थित कारक त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंद दात सुहास्यवदन माया विपिन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचल जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक रक्षण पद्य तात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशत मुख दशशतकर दशशत नेत्र सुरभूसुर अहोरात्र ध्याती जया भवांतक भवानीवरा श्यामवाशी गिरा अगोचर जो स्वरधुनी नितीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्यमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदघन मर्धन वर्ज भजंग अजित जो अमित गर्भ निजमागम नूत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन विश्वनर जो निजन चित्त चकोर चंद्र वेणु रूप वर मल्हर पहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय परंज कीर जो निज जन हृदयांजम भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कौरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्र अवतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदगमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षक नागाजनन जनक जो रुद्रा त्रिशत्रुजनक कवरदायक बाणवल्लभ पंचबाणतक भवरोग वैद्य त्रिपुर हारक वैजनाथ अत्यंतभूत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविधी भेदरहित त्र्यंबक राज त्रिशोदल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णवर्ण हिमनगवासी हेमंती वद हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामलहरण निशिदिनी गाती अन्मय गुण नाही जया आधी मध्य व अवसान मल्लिकार्जुन श्रीशैल्यवासी जो शक्रारी जनकांत प्रियकर भुजा संताप हरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु एसिया शिवा सर्वोत्तमा आजा अजित ब्रह्मानंद धामा तुझ्या वर्णमय महिमा निगमागमा अंतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार नव अगाध थोर जेथे बुद्धी चित्त तर्क पोहोचणार न पावती पार तत्वांचा कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावयाता चवा आणू कोठून व्याम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या पापे मोजू आता प्रकाश वया आदित्य दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कंजल जलाधी मक्षी मात्र
सुरधूम्र लेखनी विचित्र करून लिहिती कंजकन्या तेही तेथे राहिल्या तटस्थ. तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरशी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयचा किशोर इंदू त्याशी जीर्ण दशी वहाती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे जल्पमती सत्यवती हृदय रत्नमराळ विदित गेला तव गुण निराळ अंतकन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किन्नर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मा सार्थक करावाय साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दक्षयनीवर म्हणे शूलिलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसे धरुणी शिशूचा हात अक्षरी लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी मी श्रोते व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलित श्री सुखतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोंद खंड जे नेहमी शरण्य शोनकाधिकी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशी रोहिणी पती करी तृप्त श्रवण चकोरा तुवाद बहुत पुराणी सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा पास दश अवतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास ही शिष्यसुत म्हणे एका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संपत्ती संतती ज्ञानविचार श्रवण मात्रे देणारा श्री शंकर निजांगे सकल तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणारं शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञ माझी जपद यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उतरी संसार अर्णव पार ब्रह्मादी सूर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक युतुक्यास ही सहारक शिवतारक मंत्र जो दृष्टीपुष्टी धृतिकारक मुनीर जरराशी हाजी कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा न वर्णावे नवग्रहात वासरमणी थोर त्याचा मंत्रात शिवपंचाक्षर कल्पो कमलोद्धर कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रान माझी वेदांत तीर्थान माझी प्रयाग अद्भुत महाशासन क्षेत्रात मंत्र राजा तैसा हा मंत्र माझी पशुपत देवान माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी हे देवी हा केवळ परमतत्व चिन्मांत्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणे कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणे अविद्या कानन दाहक ब्रह्माग्री सनकाधिकी ज्ञानी हाची जपती श्री शुद्ध अधिकरुणी हाची जपमुख चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी अधिकरुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्य जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचाचन करणे अकर्णिता दोषावरण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊन पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्याशी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जप काला लागोनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करून घे जे आधी विधीने गुरु करावया वर्ण मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पुन्हा ह्या चिन्हे करुणी मंडित जो मित भाषणे शांतदांध अंगी अमानित्व अंधभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णवाय ब्रह्मनो गुरु हा वेद वचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चार करून घ्यावा प्रीतीने जरी आपण अशी ठाऊक मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीचे कामक्रोध मदयुक्त जे हा का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पाहावे वेदशास्त्र शोधून जरी झाले अपरोक्षात ज्ञान करी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरीना एका मनातील स्वप्ने आम्हा ते मंत्र सांगितले भगवंते आदरे सांगे लोकांती परी तो गुरुविन तरीना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुरु भाव तरी तो न तरीची सोमेव गुरुशी शरण न अधिगता मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वारा विन वरहाडी समग्र
काय व्यर्थ मिळवण्या तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे, जरी गुरु केला भलता एक, परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. तैसे गर्भाध्यास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची, असो त्या मंत्राचे पुरच्छरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नेमिषारण्य गोकर्ण क्षेत्र अधिकरोनी शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन, ते एका श्रवणी पठणी निधी ध्यास आधारे धरावा. दिवसे दिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापस क्षय होय. श्रवण मनन निधी ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्माग्न मार्गान तामस श्रवणे पावन सर्व भूती. तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र. दशार्ष नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी. सर्व राज्ये देती कारभार कर जोडून नमिती वारंवार. त्याच्या मुकुट रत्न किन्नरे साचार प्रपदे. त्याची उजळली मुकुट घर्षणे करोने किरोने पडली दिसती चरणे. जेने सत्तावसन पसरोने पालानिविली कुंभिनी हे उभारिला यशोध्वज. जेवी शरत्कालीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे देश शुद्ध द्वितीयेचा हिमांस. तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी द्विदाशीस स्पर्श न करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नीशी रत स्वरूपाशी तुळीजे रमानाथ दान शस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भुंजांवरी दामदग्न समरा गणी जेवी प्रलयाग्र ठाणन चळे रनिऊन कुठार घाये भूरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा कली जेवी करत ळीचा आवळा. जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजाननांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे. ज्याच्या सेना सिंधू देखून उद्भवत जल सिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती. तिचे स्वरूप वर्णी सरस्वती विद्ध विश्ववदने करुणी आजे लावण्य सागरीचा लहरी गजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरिमथ्या शशिवदना भुजंगवेणी अलंकार शोभाजीची तनुवानी. दशन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण. या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनाथ. जिचे मुखाब्ज देखता रूपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालित धनी पाहता न पुरेची. नूतन नीली परनून मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलवणी पाठविली प्रीती करुणी परी ते न येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार रजाळे पसरून आकर्षिला रूपमानस समित. या लागी दशर्ष राज उठवणी आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्लिके शुभांगी मम तनू वृक्षाशी आलिंगिनी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे. सर्वा देखता तव ते शृंगार सर्वर मराळी. बोले सुहास्यवदना वेहाळी. म्हणे म्या उपासीला शशीमोळी. सर्व काळ व्रतस्थ असे जे श्री रोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नानात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी. श्रीपुरुषे हर्षयुक्त असावी. तरुण रूपवंत कष्ट भोगे करुण्यायुक्त चिंताक्रांत नसावी. पर्वकाळ व्रतदिन निरसोनी. उत्तम काळी षडश अन्न भक्षोन मंगलाला भोगावी. प्रीती करुणी राजलक्षण सत्य हे राव कामामध्ये मंत प्रचंड रती भरे पसरुने दोर्दंड लिंगन देता बळे प्रचंड शरीर. त्याचे पोळाले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत रूप वेगळा होऊन पुसत कैसा. वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंदवन वर्धिनी. सकल संशय टाकुनी मुळी होणे गोष्टी सांग. म्हणे हे राजचक्र मुकुटावत संत क्रोधेन भरोनेधी मानस. माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज. त्या गुरुने परम पवित्र
मजदितला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतल अत्यंत तव कलेवर पापसयुक्त अगम्य गमन केले विचार रहित भक्ष तितके भक्षिले मज श्री गुरु दये करुणी राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांची नरक दारुण एकता राव अनुतापे करून सददित झाला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मजदी जे देई आदरे त्याची नि जपे सर्वज्ञ महात्पत्वे भस्म होती ती म्हणे हे भुभुंजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा परिध यदव कुळी गुरु वरिष्ठ गर्भमुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञानियान माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयांची तैसे वरिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यांची नृपश्रेष्ठ शरण जाऊन शिवदीक्षा घेई जे मंग कलावती सहित भूपाळ गर्घार श्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडून उभा टाकला अष्टभावे दाटून हृदय म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्थ यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी ती राई उने पुष्प वृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभय तान्नी करून स्नान हो यथासांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणोनी शिव अभिषेक केला गुरुशी दिव्य वर्णे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला रूपे आधारे गुरु दक्षिणेशी भांडारे दशहर्ष राये समर्पिली तनु मन धनेशी उदार गर्गचरणी लागे रूपवर असोनी गुरुशी वंचिले जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी अपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान त्या मधी मंदा गुरु ब्रह्मानंद न भजे जो एक मनती तनु मन धन नाशिवंत गुरुशी काय अर्पुन परम चांडाळ त्याचे षट ज्ञान कदा वदन न पाहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक पठन तयाचे देश खर पृष्ठांवरी चंदन षडशी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंबूल मोजून इकडून तिकडे टाकी ती घाणा इक्षुरस घाळी इतर सेविती रस नेहाळी इतकी पात्रता शर्करा वाढ साठविली परी गोडी न कळे त्या असो हे अभाविक खळ जैसा नव्हे तो दशार्शन रूपाळ सोडो चारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा टाकला कर जोडुनी मग तो गर्गे हृदय धरुनी मस्तकी हस्त ठेवणी शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञान तम तेच क्षणी निरसुनी नवल झाले अद्भुत मंत्रांचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघोनी पळते झाले ते दवा किती कांचे पक्ष जळाले चडफडताची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाचे जैसे किंचित पडता कृशान दग्ध होय कंटक वन तैसे काक गेले जळून देखुनी रावण वल करी गुरुशी नमुनी पुषे रूप काक कैसे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जल राहुनी अगळे गुरु म्हणे एक सापेक्ष अनंत जन्मीचे महापापी बाहेर निगती काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाले निष्पाप झाला रूपवर गुरु स्तवन करे वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारही देह निरसोनी केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिमा सुर सबळ काम वेताळ धुसी अशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना त्या खानेनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या हैसा हा अवगळका माया मेळ तू निरसीला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्र जन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या सुवर्ण स्तेय भक्षक सुरापान गुरु तल्लक परदारागमन गुरु निंदक ऐसी नाना महात्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपन श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्म छळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंगाभेद पाही भक्ती पंक्तिभेद हरिहर भेद ज्ञान चोकोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखंडमती मिथ्यवादक भेदबुद्धी
भ्रष्ट मार्ग स्थापक श्रीलंपट दुराचारी कृतज्ञ परद्रव्य अपहारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदेक बक ध्यानी गुरु छळक मातृदहक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्ग दिन हत्यारी पातकी पेशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गोविक्रय हृदय विक्रय सरस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूण हत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गिनिली तुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करून अपार ग्रामशी आला दशार्षण रूपवर सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकल वर्ण अवर्णन दोष दुष्काळ देशातूनही पळाले वैवध्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात अलिंगिता कलवती शिरूपनाथ शशी ऐसी शीतल वाटे शिवभजनी लाविले सकल जन घरोघरी होती शिवकीर्तन रुद्र अभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दर्शहर्ष रायाची व्याख्यान जे लिहिती वैकती करीती पठन प्रीती करून ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफल ज्यांच्या संसार त्याची निसांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य हिची तेची नर शिव महिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस फार अमृताहुनी रसिक फार ऐकवता पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूलप आणि श्रीधर मुख निमित्त करून तोची बोलवित विचारून पाहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेनी शिरी धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवी विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोंद खंड परसोत सज्जन खंड प्रथमोध्याय गोड हा श्री सांब सदा शिवार्पण मस्तु शिवहर शंकर नमामि।